महागाई, इंधन दरवाढ आणि नीट पेपर फुटी विरोधात काँग्रेसचे आंदोलन. पेट्रोल डिझेल दरवाढ, वाढती महागाई, नीट पेपर फुटी प्रकरण तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात जनता महाविद्यालय चौकात हे आंदोलन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. तसेच नीट पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरणाऱ्या वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले. महागाई इतकी वाढली आहे की आता पेट्रोल भरले की मेलोडी खावी लागते असा उपरोधिक टोळा लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणांचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, इंधन दर कमी करावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. पर्यंतच्या कार्यकालात आपण पाहिलं तर कशा पद्धतीचे सगळ्या इंधनाचे, डिझेल, पेट्रोलचे भाव वाढत आहे. म्हणजे आपण आजचं आमचं हे आंदोलन आहे की आज शेतकरी असतील, कोणते विद्यार्थी असतील, कोणते मोलमजुरी करणारे असतील, कोणीही समाधानी नाही. एवढ्या महागाईच्या काळात आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की गाड्यात डिझेल पेट्रोल टाकायचं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावरती आपण पाहतो की ज्या टू व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, फोर व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, साधारणतः या 15 मे पासून तर आज या 30 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत कशा पद्धतीचं जवळपास 7.5 रुपयांनी डिझेल पेट्रोल या ठिकाणी वाढलं. आणि हे सगळं करत असताना सिलेंडरच्या बाबतीतही बोलायचं झालं तर काँग्रेसच्या काळात 300 रुपयाचं, 250 रुपयाचं, 200 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं. आज 960 रुपयाचं सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे कुटुंब चालवायचं तर कसं चालवायचं त्याच्या विरोधातच आमचं हे आंदोलन होतं. आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाहिलं असेल की आज भाजपाचे सगळे आमदार असतील, खासदार असतील, पेपर फुटीचा एवढा मोठा विषय झाला. आज डिझेल पेट्रोलच्या याच्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहे, पण याच्यावरती कोणीही वाचा फोडायला तयार नाही. आज देशात पाहिलं असेल तर केंद्रात धर्मेंद्र प्रधानची अवस्था कशी होणार त्याच्यावरती कोणाला बोलायला तयार नाही. सगळ्या लोकांची जाहीर मागणी होती की त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे, पण त्यांच्या राजीनाम्यावरती कोणी बोलायला तयार नाही. आज फक्त जिकडे तिकडे सोशल मीडियावरती आपला गवगवा झाला पाहिजे म्हणून काही लोक फक्त बुलेट ट्रेननं जात आहे, कोणी टू व्हीलरनं जात आहे, कोणी सायकलनं जाऊन फक्त नौटंकी या ठिकाणी करत आहे. पण खऱ्या अर्थानं या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीची झड ही सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भोगावी लागत आहे. जोपर्यंत हे रेट कमी होणार नाही या ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीनेच आक्रमक राहून या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आक्रमक भूमिका कायम राहणार आहे.